पश्चिम बंगाल, आसाम व पुदुच्चेरी येथील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जतमध्ये झालमुडी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित आमदार गोपीचंद पडळकर शेठ, भाजपा शहर अध्यक्ष अण्णा भिसे, सभापती गौतम ऐवळे, सभापती मिथुन भिसे, नगरसेवक परशुराम मोरे, पट्टण शेट्टी यादव, मठपती व चंद्रकांत कुंभार, गोबी, रवींद्र मानवर, प्रवीण वाघमोडे, सुभाष कांबळे, अतुल मोरे, अनिल पाटील व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, अत्यंत कर्तबगार गृहमंत्री माननीय अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवीनजी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुका लढल्या गेल्या आणि आज त्या निवडणुकांचा निकाल समोर आलाय। पश्चिम बंगालमध्ये प्रचंड मोठं बहुमत हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। आसाममध्ये परत एकदा प्रचंड बहुमतानं सत्ता आली आहे। पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सत्ता काबीज केलेली आहे। केरळमध्ये भारतीय जनता पार्टीनं खातं उघडलेलं आहे। असं खूप भरघोस असं यश भारतीय जनता पार्टीच्या पदरात तिथल्या मायबाप जनतेने टाकलेलं आहे। 100% भाजपा याकडे आता प्रचंड बहुमतानं देशामध्ये वाटचाल भारतीय जनता पार्टीची सुरू आहे। केंद्र सरकारनं केलेली कामं ही त्या राज्यातल्या लोकांनी स्वीकारलेली आहेत आणि म्हणून प्रचंड असं बहुमत हे भाजपला दिलेलं आहे। मी सर्व भाजपाच्या नेतृत्वाचं आणि निवडून आलेल्या सर्व आमदारांचं अभिनंदन जतच्या आमच्या सर्व भाजपच्या टीमकडून आम्ही करतो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।